MySQL चे एरर येण्यामागे काही छोटे कारण आहेत. जसं की MySQL करत ठेवणे किंवा MySQL ऑन ठेवून पीसी बंद करणे वगैरे 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 वगैरे. MySQL ला एरर आला तर MySQL या प्रकारे इश्यू देतो. ज्यावेळेस आपण स्टार्ट करायला जाऊ त्यावेळेस तो स्टार्ट होत नाहीये किंवा PHP MyAdmin डायरेक्टली ओपन होत नाहीये. ठीक आहे. तिथं फिरत राहते 5 मिनिटं, 10 मिनिटं. तर मग असे इश्यू आल्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर कसे सॉल्व्ह करायचे? त्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज आहेत. वेगवेगळे एरर्स नुसार ज्या एरर जसा असेल त्यानुसार त्याचं सोल्युशन असेल. जसं की पहिला एरर दोन्ही स्टॉप करणे अपाचे आणि MySQL. आपण या एररला सॉल्व्ह करण्यासाठी सर्व्हिसेस मध्ये जाणार. सर्व्हिसेस मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी फुल स्क्रीन करणार. इथे कुठेतरी क्लिक करणार आणि यम मध्ये जाणार. यम म्हणजे कोण असेल? MySQL. इथे कुठे MySQL चं काही नामोनिशाण दिसतंय का? मला तर दिसत नाही. तुम्हाला दिसतंय का? दिसतंय? दिसतंय का? यम मध्ये आलं ना? एम मध्ये सगळं मायक्रोसॉफ्ट आहे त्यानंतर मॉझिला आहे म्हणजे एम मध्ये आपल्याला काही एरर नाहीये वरती यल आहे एम मध्ये काही इश्यू नाहीये म्हणजे या ठिकाणी सर्व्हिसेसचा काही प्रॉब्लेम नाहीये सर्व्हिसेसला आपण बंद केलं तरी चालेल ठीक आहे पहिलं तर आपण कुठे चेक करणार सर्व्हिसेस मध्ये जर कुणाचं MySQL ऑन असेल तर शक्यतो नाही राहतो तो एरर येणार एक्सेप्शनल पार्ट आहे तो आल्यानंतर आपण त्याला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगेल आता इथे अनदर सोल्युशन म्हणजे आपला डेटाबेस कदाचित करप्ट झालेला आहे करप्ट झालेल्या डेटाबेसला क्लिअर करायचं असेल तर कसं करणार पहिले तर झॅम्पचं एक्सप्लोरर ओपन करायचं कुठून करायचं आहे या ठिकाणी दिसतं एक्सप्लोरर याला क्लिक करणार एक्सप्लोरर ओपन होणार म्हणजे झॅम्प फोल्डर ओपन होणार झॅम्प फोल्डर ओपन झाल्यानंतर यामध्ये सापडायचं MySQL फोल्डर ज्यामध्ये एरर आहे कोण एरर आहे MySQL एरर यामध्ये भरपूर सारे डिफरंट पार्ट्स आहेत जसं की बॅकअप जो आपल्याला जर करप्ट झाला तर बॅकअपचा यूज करता येतो जर बायनरी बघितलं तर बायनरी मधून आपण MySQL च्या क्युरीज वगैरे डायरेक्टली कमांड लाईन बेस रन करू शकतो डेटा याच्यामध्ये ऍक्च्युली आपले डेटाबेस सगळे स्टोअर असतात एक्स्ट्रा पार्ट्स आपल्याला बिनकामाचा आहे पण आता आपलं काम कशात आहे ज्यामध्ये आपला डेटा करप्ट झालाय तर कोण आहे डेटा यामध्ये काहीतरी करप्ट झालंय यामध्ये काहीतरी इश्यू आलाय आपल्या साईडला मग हा इश्यू सॉल्व्ह करायचा असेल तर काय करणार पहिले तर या डेटाच्या फोल्डरला रिनेम करणार आपण आणि दुसरे नाव देणार रिनेम करून मी दिले या डेटा फोल्डरला नाव ओल्ड काय नाव दिले ओल्ड आणि बॅकअप मधून जो डेटा भेटला मला हा बॅकअप मध्ये डेटा आहे ना आता यांनी बॅकअप दिलेला आहे आपल्याला बॅकअपचा सगळा डेटा उचलायचा कॉपी करायचा आणि एक नवीन फोल्डर बनवायचं फोल्डरचं नाव काय राहील नवीन आता गुड वन डेटा नावानेच का बनवायचं कारण की आपण डेटाला काढून टाकलं ना आता त्याच्याकडे डेटाबेस राहिलेच नाही मग आपण बॅकअपला डेटामध्ये पेस्ट केलं बॅकअपला डेटामध्ये पेस्ट केल्यानंतर एकदा झॅप ओपन करायचं दोन्ही चालू करून बघायचे आपाची चालू होत आहे ते तर होतच होते पण आता काय चालू झालं पाहिजे MySQL थोडं वेट करायचं आहे आणि मग MySQL स्टार्टला क्लिक करायचं आहे MySQL स्टार्टला क्लिक केल्यानंतर MySQL पण चालू झालं आता आधी एरर येत होता आता चालू झालंय तर त्यामध्ये आपले डेटाबेस नाही का डेटाबेस नाही आहेत कारण की बॅकअप मध्ये ते डेटाबेस मेन्शन नाहीये बॅकअप मध्ये जस्ट प्लेन बॅकअप बरोबर आता आपले जे डेटाबेसेस होते ते डेटाबेसेस याच्यात टाकायचे मग आता परत याला स्टॉप करत आणि आपले डेटाबेस याच्यात टाकूयात आता मी याला क्लीन केलं सगळा डेटाबेस आपला क्लीन झाला जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नाही तर आपण क्लीन डेटाबेस घेऊ शकतो पण जर आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय तर आपण त्याला काय करणार परत त्याच फोल्डर मध्ये जाणार आपण जुना डेटाबेसेस सगळे कशात टाकले होते डेटा ओल्ड मध्ये डेटा ओल्ड मधून हा डेटाबेस सिलेक्ट केला हा एक डेटाबेस सिलेक्ट केला हा एक डेटाबेस सिलेक्ट केला असे 3 डेटाबेस होते आपले बाकीचे डेटाबेस जे आहेत ते डिफॉल्ट आहे त्याला आपण काही करायचं नाहीये कोणकोणते 4 सांगितलेत MySQL परफॉर्मन्स किंवा PHP MyAdmin आणि टेस्ट यांना सोडून द्यायचंय हे 3 डेटाबेस आपले डेटा आहेत आणि यासोबत अजून एक फाईल घ्यायची आहे कोणती IB डेटा वन अशी 4 आपल्याला गोष्टी यातून गरजेच्या आहेत आता काहींच्या ह्याच्यात 3 डेटाबेस असतील काहींच्या ह्याच्यात 10 डेटाबेस असतील काहींच्या ह्याच्यात 15 असतील काहींच्या ह्याच्यात एकच असेल जेवढे डेटाबेस आहेत तेवढे सिलेक्ट करायचे आणि एक फाईल सिलेक्ट करायची फाईलचं नाव काय असतंय IB डेटा वन एवढं सिलेक्ट केल्यानंतर कॉपी करायचं कॉपी करून कुठे घेऊन जायचं आपल्या नवीन डेटामध्ये घेऊन जायचं आणि तिथे पेस्ट करायचं दॅट्स इट झालं पेस्ट आणि पुन्हा स्टार्ट करायचंय समटाइम्स
एरर येतो. तर आला परत एरर. ठीक आहे. आता नाही झालं सॉल्व्ह. आता हा सॉल्व्ह झालाय का? नाही. मग याला आपण काय करणार? क्लीन डेटाबेस सोबत यूज करणार. ओके. वन मोर ट्राय करून बघूयात. जर नाही झालं तर मग आपण क्लीन डेटाबेस सोबत जाऊयात. फर्स्ट ऑफ ऑल दोन्ही स्टॉप केलंय. आता डेटा तर जस्ट आपण टाकलाय, याची कॉपी आहे आपल्याकडे. ओके. आता झालाय स्टार्ट. परत तीच सायकल आपण पुन्हा रिजनरेट केली आणि यावेळेस तो डेटाबेस आपला चालू झालाय आणि आता आपण ऍडमिनला क्लिक केलं की झालं PHP ऍडमिन. त्यामध्ये आपले डेटाबेसेस पण आले. डेटाबेसेस ओपन करून एकदा कन्फर्म करा सगळं आलंय का क्लिअरली. ओके, सगळं क्लिअरली टेबल्स आपले आलेले आहेत. डन. आल्या लक्षात. तीच प्रोसेस मी परत काय केलं, फक्त रिपीट एक्झिक्यूट केली. पहिल्या प्रोसेस मध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल, परत आपण रिप्रोसेस केलंय आणि त्या ठिकाणी एरर सॉल्व्ह झालाय. गॉट इट? गॉट इट ना सर्वजण? ऑनलाईन मध्ये 6 मिनिटं